श्री स्वामी समर्थ. आपला जीवनसाथीदार कोणत्याही कारणांमुळे काळजीत राहत असेल, त्याचा प्रभाव आपल्या नातेवर देखील पडत असेल, तर आज एक कच्चा सुती लांब दोरा घेऊन गणपतीसमोर ठेवावा. ओम विघ्नेश्वराय नमः मंत्र 11 वेळा जपावे. नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला 7 गाठी बांधून स्वतःजवळ ठेवावा. असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल. व्यवसायासंबंधी समस्यांपासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करावे. गणेश चालीसाचा पाठ करावा. चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात. जर आपल्याला दाम्पत्य जीवनात गोडवा टिकून राहावा अशी इच्छा असेल तर गणपती पूजा करताना हळदीत जरा तूप मिसळून देवाला तिलक करावे आणि देवासमोर तुपाचा दिवा लावावा. याने नात्यातील गोडवा टिकून राहील. जीवनात प्रगती व्हावी अशी मनोकामना असल्यास गणपतीला रोली आणि अक्षतांनी तिलक करावे. सोबतच गणेश मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा मंत्राचा 11 वेळा जप करावा. विद्यार्थ्यांच्या क्षेत्रात प्रगती करू इच्छित असणाऱ्या चतुर्थीला ध्रुवाच्या 7 जोड्या तयार करून गणपती मंदिरात अर्पित कराव्या आणि कापुराने गणपतीची आरती करावी. असे केल्याने शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळतात. कुटुंबातील आनंद, सुख, समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गणपतये नमः मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील, सुख समृद्धीत वृद्धी होईल. ओम गणपतये नमः. धन्यवाद.